सगळ्यांची तुमची पण घ्या की जवळ काय पप्पांचं काय राहिलंच नाही. बाबा म्हणायचं इंटरनेट चालू आहे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर हा माझा पहिला व्लॉग आहे. तुम्हाला आवडेल का नाही मला माहीत नाही. हा माझा पहिला व्लॉग आहे. तर आता दुपारचे 12:30 वाजलेले आहे आणि आम्ही जे आहे ना चाललेलो आहे ज्योतिबाला. पहिला आम्ही डीमार्टला जाणार आहे शॉपिंग करायला, त्यानंतर आहे ना परत आम्ही जाणार ज्योतिबाला. तर ही आमची आता छोटीशी मिनी ट्रिप असणार आहे. मित्रांनो, आम्ही आहे ना सकाळीच आहे ना 6 वाजता निघणार होतो, पण जरासा उशीर झाला. जरा आहे ना काम होतं, जरा आवरावरी करायची होती, त्यामुळे उशीर झाला. नाहीतर आम्ही सकाळीच निघणार होतो. तर आता निघायचं जरा वेळ झालाय, 12:30 वाजलेच. लवकर आहे ना जायला लागणार. मित्रांनो, आहे ना पावसाचं पण वातावरण वाटतंय हा. पण पाऊस आला तर आहे ना ज्योतिबावर आपल्याला आहे ना फिरायला येणार नाही, छत्री घेऊन जायला लागणार. पण असं पावसाचं वातावरण राहते. आता तिथं काय असेल काय. प्लॅन चेंज झालेला आहे, ज्योतिबाला जायचं कॅन्सल झाले आहे. आता आम्ही आहे ना नरसोबाच्या वाडीला जाणार आहे आणि त्यानंतर मग डीमार्टला जाणार आहे. जरा ती ज्योतिबाला जाऊन परत नरसोबाची वाडी ती जरा उलट पडते, त्यामुळं आहे ना नरसोबाच्या वाडीला जाणार, त्यानंतर आहे ना मग डीमार्टला शॉपिंग करायला जाणार. जरा लई दिवस झालं गेलो नाही डीमार्टला. आपण आहे ना निघणार आहे. आता आहे ना सगळी आवरावरी झाली, आता लगेच आहे ना निघायचं. चला आता बाहेर आपली गाडी उभारली, निघूया आता. मित्रांनो, आता आपण आहे ना बाहेर निघलेलो आहे, गाडीत आहे. मम्मीचं काहीतरी काम होतं त्यामुळं आहे ना इथं थांबली. मगाशी आहे ना मागं पेट्रोल पंप होतं, तिथं पेट्रोल टाकलं. आता आपण बाहेर आहे ना निघलेलो आहे. आता डायरेक्ट नरसोबाच्या वाडीलाच आहे ना थांबायचं. मित्रांनो, आता आपण आहे ना नाश्ता करण्यासाठी आहे ना इथं थांबलेलो आहे. खूप भूक लागलेली सगळ्यांनाच, त्यामुळे इथं नाश्ता करायला थांबलो. इथं आता नाश्ता करून झालेला आहे. आता निघणार आहे आम्ही डायरेक्ट नरसोबाच्या वाडीलाच. आपण आहे ना आता थांबणार, आता निघूया. आता आपण आहे ना सांगलीमध्ये पोचलेलो आहे आणि इथून आता आहे ना नरसोबाची वाडी आहे ना 30 किलोमीटर आहे. तर अजून इथून 30 किलोमीटर आहे. आता आपण आहे ना जाणार आहे. आता शहरात आपण आहे ना आता आलेलो आहे. आता आपण आहे ना पोचलेलो आहे मंदिरापाशी आणि ही मंदिराची कमान आहे, तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला तिकीट काढायला पैसे द्यायला लागणार, मगच आपल्याला आत जायला मिळेल. जागा दुप्पट तिसलं होतं ना तिथं आत पार्किंग होतं ना. नाही चांगलीच गर्दी आहे. असं बघ की, मला कळत नाही ना. येऊन दे चला आता निघूया मित्रांनो.
कसे मम्मी ये काय सावकार होय घसरतो काय काय आपण मंदिरामध्ये पोचलेलो आहे आणि तुम्हाला आवाज येईल का नाही मला माहित नाही, पण आता आहे ना आम्ही नदीकड्याला इथं आहे ना पाय ती धुतले पाय. तर आता मंदिरात आहे ना दर्शन घ्यायचं निघायचं. मंदिरात आहे ना दर्शन करून आलेलो आहे. इकडं आहे ना मंदिर आहे आणि बाहेरनंच दर्शन केलं, म्हणजे रांगेतनं आहे ना गेलो नाही, कारण अजून आपल्याला डीमार्टला पण जायचं आणि डीमार्ट नंतर परत इस्लामपूरला पण जायचं, त्यामुळे खूप उशीर होईल म्हणून आहे ना बाहेरनंच दर्शन केलं. थोडा वेळ बसलो आणि आता निघणार आहे. मम्मी पप्पा इकडे आहे ना फोटो काढायला लागलेत, पण मी जरा व्हिडिओ म्हणायचं म्हटलं. तर आता आहे ना डीमार्टला जाऊया, तिकडं नदी आहे बा. मंदिरामधून आपण आहे ना आता जाऊन आलेलो आहे, इथं गाडीपाशी आलेलो आहे. आता डीमार्टला जायचं खरेदीला, डीमार्टला जायचे. आता सांगलीच्या डीमार्टला जायचे, इथनं जवळ आहे ना, सांगलीच्या डीमार्टला जायचं शॉपिंग. आपण आहे ना डीमार्टला इथं पोचलेलो आहे. इथं गाडी पार्क केल्या आणि डीमार्टला खूप गर्दी आहे. बघूया आता आहे ना काय होते. खूप प्रचंड गर्दी आहे. व्लॉग करायला येईल का नाही काय माहित. तर आम्ही आता आहे ना सगळी चाललोया. मित्रांनो आता आपण आहे ना जरा गोबी मंचुरियन खाण्यासाठी इथं थांबलेलो आहे. तर इथून गोबी मंचुरियन खायचं आणि मग डीमार्टला जायचं. डीमार्ट मधनं आता आपण आहे ना शॉपिंग करून आलेलो आहे. आता आहे ना जेवण करायचं आणि घरी जायचंय. मित्रांनो सोनू काय झालं, तर मित्रांनो इथं हॉटेल आहे, इथं आहे ना माग. तर तिथं आता आम्ही आहे ना जेवणार आहे आणि त्यानंतर आहे ना परत घरी जायचं. इकडे तुम्हाला दाखवतो. जेवण करून आता आलेलो आहे. लय स्टँडर्ड असं ना हॉटेल होतं, तर जेवण ती करून आलूया. इकडं माग हॉटेल आहे, मला दिसत नसतं. तर आता डायरेक्ट इस्लामपूरला जायचं. अजून आम्ही सांगलीमध्येच आहे, सांगलीमध्ये जेवण केलं. ही माग हॉटेल आहे. आता इस्लामपूर. मित्रांनो आपण आलेलो आहे सांगलीवरून आहे ना प्रवास करून. मित्र मस्त पैकी गाडीत झोपलेलो. आता घरी पोचलेलो आहे. आता किती वाजले, 12 वाजायला 15 मिनिटं बाकी आहेत. आमचं गाडी आहे 5 मिनिटं पुढं आहे, 5 नाही 15 मिनिटं पुढं आहे. आता घरी आलो. आता मस्त पैकी झोपायचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाबा, झोपा. गुड नाईट.